लोकसभा निवडणुकीसाठी शेका पक्षाची तयारी सुरू। बूथ कमिटी आणि पक्षाची मतदान संख्येचा चाचपणी सुरू। गावची खबर न्यूजने या बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत। लोकसभेच्या निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघात शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांची बूथ कमिटी, प्रत्येक बूथवर शेका पक्षाची किती मते आहे, विरोधी पक्षाची किती मते आहे याचा सर्वे करून 20 दिवसात जिल्ह्याकडे माहिती असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील खोपोलीतील बैठकीत यांनी केले। खालापूर आणि कर्जत तालुक्यातील शेका पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खोपोलीत आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, आरडीसी बँकेचे उपाध्यक्ष आणि शेका पक्षाचे नेते सुरेश खैरे, प्रदीप नाईक, गौतम पाटील, परेश देशमुख यांच्यासह खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, दिलीप पोरवाल, शांताराम पाटील, शिवानी जंगम, दिनेश गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। रसायनीचे राकेश खारकर आणि आतकरगाव येथील संतोष पाटील यांना खालापूर तालुका सहसचिव म्हणून नियुक्तीपत्र जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आहे। याच्यातला प्रमुख उद्देश म्हणजे या मतदारसंघामध्ये असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बूथ कमिट्या करणं, बूथवर असलेल्या प्रत्येक बूथची माहिती कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन प्रत्यक्ष घ्यायची आहे। त्या ठिकाणी असलेले एकूण मतदार, त्या बूथमध्ये असलेल्या गावांचा समावेश आणि त्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जायचं। प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज या ठिकाणी बूथच्या माहित्या या ठिकाणी गोळा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आहे आणि साधारणतः यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक बूथवर असलेल्या मतदारांची संख्या ही पक्षाला या ठिकाणी कळावी आणि जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 2 लोकसभा मतदारसंघामध्ये जरी विभागणी झाली असली तरीसुद्धा जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे किती मतदार आहेत, विरोधी पक्षाकडे किती मतदार आहेत याचा सर्वे करण्याचं काम या निमित्तानं आमच्या पक्षाकडून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाकडून होतं आहे। आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.